नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत उपवासाला खाल्ले जाणारे रताळ्याचे कटलेट कसे करायचे। करायला अगदी सोपे आहेत, तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर ह्यासाठी सर्वात आधी मी एक कुकरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये रताळे घातले। रताळे स्वच्छ पाण्यातून सर्वात पहिला आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला कुकरला लावायचे, चांगलं शिजवून द्यायचे, 3 ते 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या। आता कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडायचे आणि हे जे रताळ्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढायची। आता सर्व रताळ्यावरच्या साल काढून झालेल्या आहेत। आता आपल्याला हे स्मॅश करायचं किंवा एक खिसणी घेऊन खिसणीच्या साहाय्याने आपल्याला खिसून घ्यायचं आहे। म्हणजे आता खिसून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मिरचीची पेस्ट घालायची आणि नंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं राजगिरीचं पीठ घालायचं। आता आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता यामध्ये पाव वाटी साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे आणि थोडासा लिंबू पिळायचा। तर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व। आता आपलं पीठ तर मळून झालेलं आहे। आता सर्वात आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कटलेटच्या आकाराचे शेप द्यायचे, त्याला आधी सर्व शेप देऊन घ्यायचे। सर्वांना शेप तर देऊन झालेले आहेत। आता बाजूला एक तवा ठेवायचा आहे किंवा तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तुम्ही कढई पण घेऊ शकता जास्त तेल घालून। मी फक्त इथे शॅलो फ्राय करणार आहे म्हणून मी हे वापरते, तवा वापरलाय। थोडंसं तेल घालून आपल्याला आता भाजून घ्यायचं, दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचं आणि खरंच हे खूप टेस्टी लागतात। थोडेसे गोडसर असतात रताळ्यामुळे, पण खाताना खूप मजा येते। तर घरी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।